श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला आजचा विषय आहे स्वामींचा श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात, भिवू नकोस, आमचा वास सर्वत्र आहे. स्वामी महाराज ही खूप मोठी शक्ती आहे. स्वामी महाराज जरही मानवी शरीर धारण करून पृथ्वी तलावर अक्कलकोट नगरीत वावरत असले तरीही आमचा निवास सर्वत्र आहे. ह्या स्वामीवाणींच्या अनेक भाविकांना अनुभव देत हातच एक वेळ श्री तुकोजीराव होळकर आपल्या 2 पुत्रासह अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी आले. त्या दिवशी स्वामी महाराजांची स्वारी अण्णा अनाळकर यांच्या परसावात म्हणजेच घराच्या मागील जागेत असलेल्या वाड्यांच्या झाडाखाली निजलेली होती. होळकर स्वामींच्या दर्शनासाठी येतात. स्वामी महाराजांची ओजस्वी तेजस्वी मूर्ती पाहतात आणि एकदम आश्चर्यचकित होतात. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू सुरू होतात आणि बोलतात, स्वामी तुम्ही तर मला एक वेळी अंबूच्या पहाडावर दर्शन दिले आणि आज हे दुसऱ्यांदा दर्शन दिले. स्वामी धन्य झालो. स्वामी भक्त हो. त्यावेळी जी लोक स्वामींच्या सतत सोबत राहत होती त्यांना तर खूपच आश्चर्य वाटले, कारण स्वामी महाराज तर इथंच अक्कलकोटमध्ये आहेत. स्वामी महाराज अक्कलकोट सोडून कुठेच गेलेले नाही आणि ह्यांना कसे अंबूच्या झाडावर स्वामीचे दर्शन झाले. आणि उपस्थित लोकांचे हे बोलणे ऐकून होळकरांना अजूनच आश्चर्य वाटले. स्वामी महाराज निर्गुण निराकार अस्तित्व आहे. स्वामींचा निवास चराचरात आहे. त्यांना सगुणांचे बंधन नाही वा त्यांच्या अस्तित्वाला कोणत्याही क्षितिजांची मर्यादा नाही. स्वामी तर चराचरात आहेत. ही समज सर्वांना भेटली आणि सर्वांनी एक घोषणा स्वामी नामाचा जय जयकार केला. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ ऐकल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन बटन प्रेस करा आणि कमेंटमध्ये स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.